ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एनडीएचे सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव। एनडीएला 14 मतं अधिकची मिळाली। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता। मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील। आपली संवैधानिक मूल्य बळकट करून संसदीय चर्चा वाढवतील। पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा। वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधकांची अवस्था आहे। एनडीएची मतं फोडून असं सांगितलं होतं, मात्र यांना स्वतःची मतं राखता आली नाही। सीपी राधाकृष्णन यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांना इंडिया आघाडीला त्यांनी लगावला खोचक टोला। सीपी राधाकृष्णन यांना 25 जास्तीची मिळालेली मतं महाराष्ट्रातील खासदारांची। ठाकरे, पवार आणि काँग्रेसच्या खासदारांची मतं आम्हाला मिळाली, खासदार नरेश मस्केंचा दावा। कोरडू मुरुम प्रकरणी पोलिसांकडून कायदेशीर कारवाई। मी संपूर्ण रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलाय। अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिले। IPS अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। GR मागे घ्या किंवा बदल करा, आरक्षणाच्या GR मधील मराठा शब्दावर आक्षेप। समता परिषदेचे मुख्यमंत्र्यांना 8 पानी पत्र, दबावात निर्णय घेतल्याचाही पत्रात उल्लेख। GRचा ओबीसी आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही। सह्याद्रीवरील बैठकीनंतर ओबीसी आरक्षण उपसमितीचे सदस्य अतुल सावेंची प्रतिक्रिया। तर सरसकट शब्द मराठा आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतल्याचं तायवाडेंकडून स्पष्ट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।